मी वाचवतोय ही सतीश काळसेकर यांची कविता अभ्यासूयात. प्रथम कवीचा परिचय पाहूयात. सतीश काळसेकर हे प्रसिद्ध कवी आहेत. इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह, कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहांचे संपादन केलेले आहे. तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनातही त्यांचा सहभाग आहे. कवितेचा परिचय थोडक्यात पाहूयात. समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे. जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटात आईची बोली कोणी बोलत नाही. नवीन पिढी यांत्रिक वस्तूंच्या आहारी गेली आहे. या सर्व बदलांची खंत या कवितेत कवींनी व्यक्त केली आहे. जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे झाले आहे. आपण प्रथम कविता ऐकूयात. हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपरमार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी. राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटीदांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर. बघतात क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. कवितेचा भावार्थ पाहूयात. हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हद्दपार होणे म्हणजे जीवनातून निघून जाणे, सीमेबाहेर सोडणे असं खरं तर म्हणतात. मात्र आपण इथे जीवनातून निघून जाणे हा अर्थ घेऊयात. हमराईच्या म्हणजे हंबरणे म्हणजे गाईचा आवाज, गाईचं जे ओरडणं असतं त्याला हंबरणं असं म्हणतात. बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात चितारताना कवी म्हणतात, आई अशी हाक आता ऐकू येत नाही, जणू ती सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या गायीसुद्धा आता हंबरणं विसरल्या आहेत. त्या आता वासरासाठी हंबरत नाहीत. आई लेकरांचे संबंध मायेचे राहिले नाहीत हे इथे कवीला सुचवायचं आहे. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपरमार्केटच्या झगमगाटात झरझर. किराणा आणि भुसार म्हणजे अन्नधान्याच्या वस्तू. मुलांनो, मोठमोठे मॉल्स व सुपरमार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकानं हरवून चाललेली आहेत. शहरं वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरवणारे मॉल वाढले. पूर्वी शहरामध्ये सुद्धा छोटे छोटे दुकानदार होते. विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानात मिळायच्या. मॉलमध्ये सर्व वस्तूंची दुकाने एकत्र असतात. शिवाय खाद्यपान सेवेची हॉटेल्स व सिनेमागृहसुद्धा असतात. मॉलच्या एकंदर झगमगाटाचे आकर्षण माणसांच्या ठायी निर्माण झाले. महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज फोफावला. त्यातच आकर्षक जाहिरातींची भर पडल्यामुळे लोकांना मॉलचे आकर्षण निर्माण झाले. साहजिकच माणसांचा मॉलमध्ये राबता सुरू झाला आणि त्यांनी छोट्या दुकानांकडे पाठ फिरवली. अर्थात मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो ही खंत इथे कवीने व्यक्त केलेली आहे. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. लोहाराचा भाता म्हणजे लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचं जे साधन असतं त्याला भाता असं म्हणतात. कुंभाराचा आवा म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले लाकडी गोल चाक. गावगाडा म्हणजे गावची जुनी संस्कृती, व्यवहार. मुकाट म्हणजे शांतपणे, निमूटपणे. पूर्वीच्या गावच्या संस्कृतीत असलेले लोहार, कुंभार आणि त्यांचे भाते, चाके गावगाड्याबरोबरच निमूटपणे नाहीशी झाले आहेत इथे कवीला सांगायचंय. कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी. राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. रटरटणे म्हणजे शिजणारी, दुरावत जाणे म्हणजे लांब जाणे. कल्हईची झिलई म्हणजे तांब्या पितळेची भांडी कळकू नयेत म्हणून कथिलाची तार तापवून त्याच्या रसापासून तयार केलेला मुलामा.
पूर्वीच्या भांड्यांची कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे. चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसकट दूर गेली. आता धुराशिवाय ती गॅस शेगडीवर शिजत असलेली आपल्याला दिसते. मुलांनो, पूर्वी गावगाडा होता. नैतिक मूल्य जपणारी गावची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलत गेला. शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा भुसार मालाची दुकाने हरवून गेली. लोहाराचा भाता बंद पडला. कुंभाराचे चाक फिरायचे थांबले. तांब्या पितळेच्या भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कलईची झिलई निघून गेली. चुलीच्या जागा गॅस शेगड्यांनी घेतल्या. आधुनिक समाजव्यवहारामुळे मायेची माणसं दुरावली. या पंक्तीमध्ये कवीने सामाजिक बदलांविषयी सांगून खंत व्यक्त केली आहे. बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. सुटीत आता खेळत नाहीत मुलं, विटीदांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता, आधीचे मातीतले खेळ. बोलाचाली म्हणजे संभाषण. बोली म्हणजे भाषा. विटीदांडू म्हणजे लाकडाची छोटी विटी व मोठा दांडू यांचा जुना मैदानी खेळ. लगोऱ्या म्हणजे दगडांच्या चकत्या एकावर एक रचून चेंडूने फोडण्याचा मैदानी खेळ. आट्यापाट्या म्हणजे जमिनीवर आडव्या उभ्या रेघा आखून खेळता येणारा एक सांघिक खेळ. पिंगा म्हणजे मान गोलगोल फिरवून घुमण्याचा खेळ. परकऱ्या म्हणजे परकर. पूर्वी मुली परकर घालत असत. म्हणजे आज जशा लॉंगस्कर्ट घालतात अगदी परकर तसाच असतो. फक्त लॉंगस्कर्टला खूप मोठा घेर असतो आणि परकरला अगदी थोडासा घेर असतो. संभाषणातून, संवादातून हल्ली माझी मातृभाषा निघून चालली. मुलांनो, वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकते आहे त्यांच्यावर अगदी लहानपणापासून इंग्रजीचे संस्कार होत आहेत. पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळतीये. आईची जागा मम्मीने घेतली आहे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू बंद होऊन इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं जात आहे. मातृभाषा हेच विचार व भावना मांडण्याचं नैसर्गिक माध्यम असतं. ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने इथे खंत व्यक्त केली आहे. आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटीदांडू आणि लगोरीचे खेळसुद्धा खेळत नाहीत. त्यांचा गिल्ला आता थांबलाय. आता आट्यापाट्या किंवा पिंगा असलेले जुने खेळ नाहीसे झाले आहेत. गावाकडचे खेळ म्हणून हे खेळ ओळखले जायचे ते आता बंद झाले आहेत. परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाही. उदाहरणार्थ भातुकलीसारखा खेळ की जो आता बंद होऊन गेला आहे. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. क्राईम थ्रिलर म्हणजे गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या दूरदर्शनवरील मालिका. दंग असणे म्हणजे मग्न असणे. आता मुले दूरदर्शनच्या स्पोर्ट चॅनलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात. प्रत्यक्ष मैदानावर खेळण्यापेक्षा त्यांना हेच जास्त बरं पडतं किंवा गुन्हेगारी विश्वातील मालिका बघत राहतात. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते. शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातायत. विरून जाणे नाहीसे होणे. बापुडे म्हणजे गरीब. आता लिहिते हात लिहिते राहिलेले नाही आहेत. कुणी पूर्वीसारखं गोष्टी काही साहित्य लिहित नाहीत. लिहिण्याचा सराव थांबलाय आणि शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जात आहेत. इथे कवीला म्हणायचंय की पूर्वीच्या कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्य जपणारं होतं. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु आता लिहिणाऱ्याच्या हातातून सकस साहित्य निर्मिती होत नाही हे कवीला सांगायचंय. जो शब्दपसारा दिसतो तो भावनाशून्य व पोकळ आहे. शाश्वत राहणारं अभिजात साहित्य निर्माण होत नाही याची खंत इथे कवी व्यक्त करतोय. आणि म्हणून कवी म्हणतायत की शब्द केविलवाणे झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीमधून सांगायची आहे. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी मात्र माझी कविता सांभाळतोय असं कवी म्हणतात. आणि कवितेसोबतच माझी आई, माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे असं इथे कवीला सांगायचंय. मुलांनो, कवितेमध्ये कवीने बऱ्याचशा खंत व्यक्त केलेल्या आहेत. जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत याची खंत कवीला वाटते. बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते.
आपण आईला आई अशी साथ घालत नाही. वासरासाठी गोठ्यात गायसुद्धा हंबरत नाही. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चाललाय. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावतायत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही. अशा प्रकारे आपलं सांस्कृतिक वैभव नष्ट होतंय. मात्र कवीने स्वतः वाचवायला या सगळ्या गोष्टींना सुरुवात केलेली आहे आणि कवीबरोबर आपणही वाचवूयात.